कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय काम होतं? अगं ते पासपोर्टसाठी डॉक्युमेंट्स घ्यायचे होते ना, आणि आपल्याला कुलदेवीच्या दर्शनाला जायचंय, त्याची आठवण तुला करून देण्यासाठी आलो. पारू, हे बघ, आता आडेवेडे घेऊ नकोस. सगळं ठरलंय ना? अगं हे लग्न ठरलं म्हणून तुझ्या बाबांना किती आनंद झालाय. त्यांचा तरी विचार कर. त्यांचं एकमेव स्वप्न पूर्ण होतंय आता, तुझं लग्न. आता हे लग्न मोडलं तर त्यांना किती त्रास होईल. तुमच्यासाठी किती कष्ट घेतले त्यांनी हे माहिती मला, कळतंय मला. कळतंय ना? आणि हा, ते किर्लोस्कर फॅमिली, त्यांच्यावर फार विसंबून नको राहूस. अगं ही मोठी माणसं आहेत, तोंडावरती चांगलं चुंगलं बोलतात, कारण त्यांना आपली गरज असते म्हणून. एकदा का गरज संपली, गॅस उचलतात, टाकून देतात. त्यामुळे त्यांच्यासाठी मला टाकून जे पळून गेलीस ना, तसं करू नकोस आता. तुझ्या बाबांनी त्यांची आयुष्यभर सेवा केली, काय मिळालं त्यांना? तुझ्यासारख्या मोलकर्णीला मॉडेल बनवलं. तुझ्यावर उपकार म्हणून नाही, त्यांचा पैसा वाचावा म्हणून. तुला काय मिळालं? काय नाही. काय तर म्हणे गिफ्ट दिलं. देऊन दिलं काय? डिनर सेट. त्यांनाच कोणीतरी गिफ्ट दिलं असेल, कोणाच्या तरी लग्नाचा वाढदिवस म्हणून. मारला काय? ही असली माणसं आहे ती. आणि त्या अहिल्या देवी तर, त्यांना तर. बस, तुम्हाला जे काय बी बोलायचं असेल ना, ते मला बोला. किर्लोस्कर कुटुंबाबद्दल आणि माझ्या देवी आईबद्दल एक शब्द सुद्धा ऐकून घेणार नाही मी. माझी विनंती आहे तुम्हाला. या भाषेत बोलू नकोस माझ्याशी, कारण हे लग्न मोडायला मला वेळ नाही लागणार. पण दुसऱ्या लग्नासाठी तुझ्या बापाकडे हुंडा देण्यासाठी पैसा आहे का? आणि तुझ्यासारख्या कमी शिकलेल्या मुलीला कोण गळ्यात बांधून घेईल? कोण बांधून घे गळ्यात? मी तुझा होणारा नवरा आहे, त्यामुळे तुझ्यावर फक्त माझाच हक्क आहे, कळलं? आदित्य सर, अजय, तुम्ही आता जा, उद्या सकाळी या. हा, मी तयार राहीन. हा. काय झालं? काय नाही. नाही, त्यांनी ते ना, असंच त्यांनी लाडात गाल पकडले होते माझे. नक्की ना? वय तुमचं काही काम होतं का? हो, मारुती मामाला फोन करतोय, फोनच लागत नाहीये. बा ना बाहेर गेलाय. ठीक आहे, त्यांना एक निरोप देशील का? मला उद्या सकाळी जरा एक खूप महत्वाचं काम आहे, त्यामुळे लवकर निघावं लागेल. ओके ना? सगळं ठीक आहे ना? वय. ओके, गुड नाईट. गुड नाईट. अरे जादूगर, इथे काय करते? प्रीतम सर,
मी नाहीये तुमच्या साखरपुड्याला. का? ते अजयनं त्यांच्या आई बरोबर कुलदेवतेच्या दर्शनाला चालली आहे. अच्छा, म्हणजे वन डे ट्रिप आहे ना, येशील ना परत, एवढं काय त्यात? नाही म्हणजे ते कुलदेवतेचं मंदिर लई लांब आहे म्हणे, त्यामुळं साखरपुड्यापर्यंत परत येईल का नाही माहित नाही मला. म्हणून ही तुमच्यासाठी साखरपुड्याची छोटीशी भेट आणली आहे. हे तुमच्यासाठी आणि हे दिशा मॅडम साठी. अच्छा, म्हणजे मीठ आणलंयस का? मीठ ते का आणेन मी? नाही, माझ्या जखमांवर चोळायला. काय यार पारू, तुला तर माहिती आहे ना की मला हे लग्न नाही करायचंय, आणि त्या दिशासोबत तर कोणतंच रिलेशन नको आहे मला, तरी हे सगळं काय आहे? मला माहित आहे समज, पण प्रीतम सर, मला माझ्यापेक्षा जास्त विश्वास माझ्या देवी आईंवर आहे. आता त्यांनी ठरवलंय म्हणल्यावर तुम्ही डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास ठेवा. मला नाही येत हे असं डोळे झाकून विश्वास ठेवणं वगैरे, आणि त्यातल्या त्या दिशावर तर नाहीच नाही, कळलं का? यार मला वाटलेलं की तू तरी फ्रेंड म्हणून असशील, तू पण चाललीस. हे आपण एक काम करूया का, हे तुझ्या त्या अजयचं आणि या दिशाचं लग्न लावून टाकू, दोघंही सुटू. आता बघ कशी हसलीस. हे खरं सांग, तुला पण नाही करायचं ना लग्न? प्रीतम सर, मला करायचं आहे का नाही हे महत्वाचं नाही, का? कारण माझ्यासाठी माझ्या बाचा आनंद महत्वाचा आहे. मी नाही करत लय विचार, नशिबावर सोडून देते. कधी कधी काही गोष्टी आपल्या हातात नसतात, जे समोर आहे ना ते स्वीकारावंच लागतं. प्रीतम सर, देवी आईनं दिशा मॅडमची निवड केली आहे तुमच्यासाठी, आणि देवी आई माणसं ओळखण्यात कधी बी चूक करणार नाहीत. बाकी अजून काय बोलू मी? बरं, मी येते, मला आदित्य सरांना बी भेट द्यायची आहे. ओके, येते. यार किती परफेक्ट मुलगी आहे, सगळ्यांचा विचार करते. गॉड ब्लेस सर. येस, कम इन. आदित्य सर, ए पारू, ये ना. आदित्य सर, ते मी कुलदेवतेच्या दर्शनाला चालले आहे. ओके. पुन्हा कवा येईन माहित नाही मला, आणि कदाचित प्रीतम सरांच्या साखरपुड्याला बी नसन. व्हॉट? वय ते जाऊ द्या. आदित्य सर, हे तुमच्यासाठी छोटीशी भेट. एक काय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.